ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आपल्या कामाच्या ठिकाणी बघा किंवा अगदी वैयक्तिक आयुष्यातही काही लोकांशी आपलं लगेच जुळतं तर काहींशी नाही. यामागे फक्त स्वभाव जुळणं एवढंच कारण असतं की आणखी काही खोल पैलू असतात यात? आज आपण जरा याच प्रश्नाचा विचार करूया. अगदी. आणि यासाठी आपण श्रीमाताजींच्या एका लेखाचा आधार घेणार आहोत. सहकार्यांविषयी दृष्टिकोन. त्यांचे विचार म्हणजे नातेसंबंधांकडे बघण्याचा एक खूप वेगळा दृष्टिकोन देतात. तर आजच्या चर्चेतून आपलं उद्दिष्ट काय आहे? तर आपल्या संपर्कांची कारणं तपासून पाहणं आणि विशेषतः सहकार्यांशी जे आपले संबंध आहेत त्यातली आत्मीयता म्हणजे अफिनिटी, त्याचे वेगवेगळे प्रकार समजून घेणं. श्री माताजींनी 4 प्रकार सांगितले आहेत: शारीरिक, प्राणिक, अंतरात्मिक आणि मानसिक. हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग ठरेल. नक्कीच, कारण यातून आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा पर्सनल आयुष्यातल्या संबंधांना एक नवी दिशा मिळू शकते असं मला वाटतं. चला तर मग सुरुवात करूया. श्रीमाताजी म्हणतात की आपल्या कृतींना योग्य दिशा देण्यासाठी आणि सहकाऱ्यांबद्दलचे चुकीचे दृष्टिकोन ते कमी करण्यासाठी आपल्या संपर्काची कारणं काळजीपूर्वक तपासणं महत्वाचं आहे. हो. पण आपण अनेकदा हे करत नाही का? आपण पटकन वरवरच्या गोष्टींवरून मतं बनवतो. अगदी. आणि इथेच तर खरी गंमत आहे. श्रीमाताजी काय सुचवतात की प्रत्येक नात्यामागे एक विशिष्ट कारण, एक पातळी असते. आपण का आणि कसं वागतो यामागे नेमकी कोणती ओढ आहे हे समजून घेतलं तर गैरसमज टाळता येतात. आपल्या वागण्यात एक स्पष्टता येते. अच्छा. आणि याच संदर्भात त्या आत्मीयतेच्या 4 प्रकारांबद्दल बोलतात. शारीरिक आणि मानसिक हे तर ठीक आहे, समजायला सोपे आहेत. म्हणजे शारीरिक आकर्षण किंवा वैचारिक पातळीवर जुळणं. बरोबर. पण हे प्राणिक आणि अंतरात्मिक हे काय आहेत नक्की? प्राणिक म्हणजे काय म्हणतात त्याला, वाइब्स जुळणं असं म्हणता येईल का? प्राणिक म्हणजे ऊर्जेशी संबंधित, एनर्जी लेव्हलचं कनेक्शन. एखाद्या व्यक्तीच्या उत्साहामुळे, त्याच्या नुसत्या असण्याने जी ऊर्जा जाणवते त्यामुळे आपण खेचले जातो. अच्छा. आणि अंतरात्मिक म्हणजे आणखी खोलवरचं, जिथे 2 आत्मे किंवा 2 मनं, हृदय एकमेकांशी जोडली जातात. शब्दांची गरज नसते तिथे. म्हणजे हे खूपच खोल आहे. आपण ज्याला अनेकदा सहज केमिस्ट्री म्हणतो त्यात या 4ही पातळ्यांचा कमी अधिक वाटा असू शकतो. अगदी. आणि मग श्रीमाताजी पुढे म्हणतात की फार कमी व्यक्ती या 4ही पातळ्यांवर आपल्याशी जोडलेले असतात. आणि याच व्यक्ती खऱ्या अर्थाने मित्र असतात. हे वाक्य मला खूप महत्वाचं वाटलं. हो ना, अगदी. त्यांच्या मते असे 4ही पातळ्यांवर जोडले गेलेले मित्र खरंच दुर्मिळ असतात. पण त्यांच्यासोबतचा संवाद, सहकार्य हे सगळ्यात जास्त नैसर्गिक, सहज आणि फायद्याचं ठरू शकतं. असं का? कारण तिथे कोणती उणीव नसते, एक पूर्ण जोडणी असते. नात्याची खोली ही किती पातळ्यांवर आणि किती खोलवर आपण जोडलेलो आहोत यावर अवलंबून असते. हे झालं वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या संबंधांबद्दल. पण श्रीमाताजी याही पुढे जातात. कायमस्वरूपी एकत्र राहण्यासाठी काय लागतं यावर त्या बोलतात. कोण टिकून राहते एकत्र? इथे त्या एका अत्यंत गहन पातळीवर जातात. त्या म्हणतात की जे स्वतःमधल्या आणि इतरांमधल्या शाश्वत जे कधी बदलत नाही अशा सारतत्वाशी एकरूप होतात. अच्छा. तेच खऱ्या अर्थाने आणि कायमस्वरूपे एकत्र राहू शकतात. म्हणजे जे वरवरच्या आवडीनिवडी, आकर्षण प्रतिकर्षण याच्या पलीकडे जातात, आतल्या मूळ सत्याशी जोडले जातात. हे शाश्वत सारतत्व म्हणजे आपल्यातला आतला आवाज किंवा आंतरिक देवता असं त्या म्हणतात. हा विचार खरंच खूप वेगळा आहे. पण मग जेव्हा आपण या आंतरिक देवतेशी एकरूप होतो तेव्हा काय होतं? इतरांशी संबंध कसे बदलतात आपले? तेव्हा एक खूप मोठा बदल घडतो. आपण आपोआपच सर्वांशी एका खोल पातळीवर जोडले जातो, नकळतपणे. आणि मग इतरांशी संपर्क हा आपल्या वैयक्तिक आवडीनिवडीतून नाही तर त्या आंतरिक देवतेच्या माध्यमातून साधायला हवा असं त्या सुचवतात. अच्छा. त्यामुळे नात्यांमध्ये एक वेगळीच गुणवत्ता येते.
आणि इथेच तो मुद्दा येतो की असं झाल्यावर आकर्षण प्रतिकर्षण, पसंती नापसंती यांपासून मुक्ती मिळते. पण याचा अर्थ काय होतो? म्हणजे आपण कोणाच्या जवळ जातो आणि कोणापासून दूर? ही निवड कशी होते मग? ही निवड मग मला हा आवडतो किंवा हा नाही आवडत अशी राहत नाही. ती वैयक्तिक राहत नाही. बर. आपण त्या आंतरिक देवतेच्या किंवा त्या सत्याच्या जे जवळ आहेत त्यांच्याशी नैसर्गिकरित्या जवळ येतो आणि जे त्यापासून दूर आहेत त्यांच्यापासून आपोआप थोडे बाजूला होतो. म्हणजे ही एक प्रकारची आंतरिक ओढ आहे. हो, अगदी. त्याला आंतरिक सुसंगती म्हणू शकतो. ही वैयक्तिक पसंती नापसंती नसते. जणू काही एका मोठ्या योजनेनुसार गोष्टी जुळून येतात आपोआप. म्हणजे ही एक नैसर्गिक ओढ आहे जी आपल्या वैयक्तिक राग लोभाच्या पलीकडची आहे. तर ह्या सगळ्या चर्चेचा आपण जर सार काढायचा प्रयत्न केला तर असं म्हणता येईल की आपले इतरांशी, विशेषतः सहकार्यांशी असलेले संबंध हे केवळ कामापुरते किंवा वरवरचे नसून त्यामागे आत्मीयतेच्या या वेगवेगळ्या पातळ्या आणि आपलं स्वतःच्या आतल्या सत्याशी किती कनेक्शन आहे हे घटक खूप महत्वाचे ठरतात. अगदी अचूक. आपले नातेसंबंध किती खोल आणि किती अर्थपूर्ण आहेत हे खऱ्या अर्थाने यावरच अवलंबून आहे. आणि याच विचारातून एक प्रश्न मनात येतो जो ऐकणाऱ्यांनी पण नक्की विचार करण्यासारखा आहे. तो म्हणजे, जर आपण आपले संबंध, मग ते कामावरचे असोत किंवा खाजगी आयुष्यातले, आपल्या नेहमीच्या पसंती नापसंतीच्या चष्म्यातून बघायचं सोडून श्रीमाताजींनी सांगितलेल्या या खोलवरच्या आत्मीयतेच्या आणि आंतरिक एकरूपतेच्या पातळीवर तपासायला लागलो तर आपल्या नात्यांमध्ये आणि एकूणच आपल्या दृष्टिकोनात काय आश्चर्यकारक बदल घडू शकेल याचा विचार करायला नक्कीच वाव आहे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.